हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता मस्तपैकी चहा, मस्त आपला कोरा चहा आणि बिस्किट. हे 3 लोकांची बुकिंग पण झाली, तर ते पण आता नाश्ता करायला येणार आहे थोड्या वेळाने. तर ते पण दाखवू तुम्हाला. त्यांना नाश्त्याला आहे पोहा आणि भुर्जी पाव. भुर्जी आणि ब्रेड आहे, पाव नाही आहे. आणि आज आपले पक्षी पण वेगळेच काय ते ओरडत आहेत. खूपच बडबड चालली त्यांची. तर बघायला लागेल तिकडे पण काय झालं आहे ते. तो गाइस, मी आता चालले आपल्या कपड्यांच्या घड्या घालतो आणि घड्या घालता बघा दुपारच्या वाजल्यात 12 आणि हा अजून बघा झोपलेलाच आहे. इथे दुपारचे 12 वाजले, हा झोपला अजून. ते कपड्यांच्या घड्या घालून घेतलेल्या आहेत. त्याची उठ ऐ, ती 2-3 वाजता जागा असतो. आता सकाळी 12-1 वाजता उठतो रोजचा. सो गाइस, आम्ही आलो अलिबागला. त्याला मच्छी घ्यायची थोडी. कस्टमर्स पण आहेत आपल्या इथे आणि आम्हाला पण थोडी हवी. तर बघतो जाऊन काय आहे का मच्छी. सो गाइस, ही पॉपलेट घेतलीत मस्तपैकी ताजी. सो गाइस, बाबा आलेत आणि पण आपला इथे आलाय तो बघा. चला दुसरा काय त्यांना घाबरणार आहे बहुतेक. कोण आलंय? सारे घाबरलो नाही मी. एवढं जरा दूर ट्रक काय घाबरा. पोटात बघ असं. ये क्या है भैया? अरे भैया ये क्या है? अरे भैया ये क्या है? अरे भैया वो रखो उधर, कुछ नहीं है. हात आहे, हात आतमध्ये. अरे रुक जा, हाथ निकल बाहर. वो हाथ निकल वो. हाथ ऊपर कर. देख तेरी साड़ी है, ये साड़ी. इधर देख भैया, इधर देख. नाच. तुम के भेजा दी हम. ये मजार तुमर के भी जानी है मैया. तू गया पगले. अब तू पगले. अब तो तू पगले गया. अब तो तू पगले गया. तुम पीछे ना जाओ. ताई, तो मुलगा आला नाही का? तेरा क्या होगा का? देख. तो गाइस, आपली गेमिंग रूम बघा आता. तो अशी गेमिंग रूम आहे आपली. इकडे मी रोज गेम खेळतो माहिती आहे. कुठला माहिती आहे का? कुठला गेम माहिती आहे? मग काय? फ्री फायर खुला रे माझा सांग. थँक यू. उठने को आ रहा है क्या? उठने को आ रहा है क्या? मैं पैंट सीना. तुम बहुत सीधा. अबे सो गाइस, मस्तपैकी आपले हे बघा बोंबील आणि ते कोलंबी मस्त साफ बीफ केलेली आहे. आता थोडा वेळ मस्त फ्राय करू आणि मग जेवायला बसू, कारण भूक लागली खूप आता. गाइस, हे बघा मस्तपैकी आपली बोंबील फ्राय, मांदेला फ्राय आणि कोलंबी फ्राय झालेली आहे.
बाजूला सॅलड आहे. तर मस्त आता जेवून घेतो. ॲक्च्युली सुरुवात केली जेवायची, नंतर आठवलं व्हिडिओ काढायची राहिली ती, आता काढतो पटकन. सो गाईस, तुम्हाला तर माहिती आहे आज आपल्या 10 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आहे. तर आमच्या गावात भरपूर जणांचे 10 दिवसाचे गणपती आहेत. तर आता मी चाललो विसर्जनाला तिकडे. तर चला आता निघूया पटापट. हे बघा आता निघतोयच मी पण. कपडे बिपडे जास्त काही नवीन नाही घातले कारण गावातलेच गणपती आहेत आपल्या. सो गाईस, निघालो होतं आपल्या विसर्जनाची इथे आपल्या गणपती बघायला. तर निघतो आता, गावाला जातो पहिलं कारण सगळी पोरं तिकडेच असणार आहेत. सो गाईस, हे बघा आता तर इकडे कोणी नाही आहे. हा पूर्ण रस्ता खाली आहे. पण थोड्या वेळानंतर इथे पूर्ण लाईन लागणार आहे लोकांची, कारण सगळे गणपती इथेच बसणार आहेत आणि इथूनच त्यांचे विसर्जन होणार आहे ह्या तळ्यामध्ये. हे पण आमचंच तळ आहे, काकांचं आमच्या. तर सगळे गणपती आता ह्या तळ्यामध्ये विसर्जित होतील आणि आज थोड्या वेळाने इथे पूर्ण गर्दी होणार आहे. काय झालोय बघा, इथे आरती चालू आहे. बसा पाठ ना. काय चालू आहे आता गणपती जवळ आपल्या, सगळी इथे आरती चालू आहे बघा. थोड्या वेळाने सगळं होणार आहे, गाण्यामध्ये सगळं वाजणार आहे. दादा आलेले आहेत मुंबईवरून आज गणपती बघायसाठी. दादाला 20 रुपये भरून एंट्री दिलेली आहे. हॅलो, लाल पिक्चराच्या 30 रुपये भरून आहे. हे बघा आपले वॉचमॅन काय कुस्ती लागलेली भया एकॉड बोलतेत भाल मधून. मी येऊ तिथं, ग्रुप अध्यक्ष येऊ तिथं करताय ना, काय येऊ मी. चला गणपती बाप्पा मोरया. मासा मोडला. अशा प्रकारे आपले सर्व गणपती एकदम विसर्जित झालेत एकदम मस्तपणे. बघा लास्टचा गणपतीत गेला आणि तो पण आता आणलात. पोरं पण आली सर्व आता. गणपती बाप्पा बोला, गणपती बाप्पा मोरया. आपला लास्टचा गणपती घेऊन गेलेला पप्पू, तो पण आलेला आहे रिटर्न. आणि ही पण सगळे आलेत बाहेर आता. आणि सर्व मंडळी आता गेली आहे, म्हणजे निघतातच आता. आता आपण एक शेवटची आरती असते सर्वांच्या घरी, ती पण करून येऊ आता. शेवट आता आपले मस्तपैकी गणपती विसर्जन झालेलं आहे. ओके, आता आम्ही जातो घरी आणि हा ब्लॉग पण इथेच संपवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. परत बोल.